स्वराज्य न्यूज मराठी, माझा हक्क माझं राज्य स्वराज्य। साईसेवक सौ सुनंदा शंकर सावंत यांच्या प्रेरणेतून शामनगर जोगेश्वरी ते श्री क्षेत्र शिर्डी साई स्फूर्ती ज्योतचं आयोजन इगतपुरी इथल्या घाटनदेवी इथं आगमन होताच श्री साई सहाय्य समितीतर्फे त्यांचं स्वागत करण्यात आलं। साई स्फूर्ती ज्योतचा आधारस्तंभ श्री हितेश सावंत यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात येऊन त्यांच्या सहकाऱ्यांचा देखील सत्कार करण्यात आला। जोगेश्वरी ते शिर्डी हे अंतर केवळ 20 ते 22 तासात पार करण्याचं त्यांचं उद्दिष्ट होतं। त्यांनी ते 19 तास 40 मिनिटात पार करून शिर्डी श्री साईबाबांचं दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले। शिर्डी येथील हॉटेल साई माधवीचे संचालक पंकज दुशिंग, शंभूराजे प्रतिष्ठानचे प्रकाश गोंदकर यांनी साई भक्तांचं भव्य स्वागत केलं। या प्रसंगी आयोजक हितेश सावंत यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं। ओम साईराम। साई सेवक सौ सुनंदा शंकर सावंत हिच्या साई प्रेरणेतून साई स्फूर्ती ज्योत ही बाबांच्या समाधी शताब्दी वर्षानिमित्त 2018 साली साई स्फूर्ती ज्योत भक्तीच्या वाटेवर जोगेश्वरी शामनगर मुंबई साईधाम मंदिर येथून प्रस्थान होऊन आम्हा सर्वांची पंढरपूर द्वारका आमची शिर्डी आमची साई माऊलीच्या दर्शनासाठी आम्ही साई स्फूर्ती ज्योत घेऊन धावत येतो। साई स्फूर्ती ज्योतचे 8वं वर्ष आहे। साई स्फूर्ती ज्योतने जोगेश्वरी शामनगर ते श्री क्षेत्र शिर्डी हे अंतर 20 तासात धावत पूर्ण केलेलं आहे। साई स्फूर्ती ज्योतमध्ये 14 खेळाडू आणि 50 साई सेवक असा 65 जणांचा हा साई स्फूर्ती ज्योत साई परिवार आहे। साई संस्थानाने जे दर्शन करून दिलेलं आहे त्यासाठी साई स्फूर्ती ज्योत साई परिवार आपले शतशः ऋणी आहे। असेच हेच प्रेम हाच विश्वास साई स्फूर्ती ज्योत सोबत अखंड राहावा ही साईंच्या चरणी मी प्रार्थना करतो आणि मी साई संस्थानाचे मी लाख 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 धन्यवाद मानतो। ओम साईराम। न्यूज ब्युरो, स्वराज्य न्यूज मराठी, इगतपुरी।